नमस्कार, मी सुरेश दिगंबर लिटके, राहणार आळंदी. मी मळगंगा निघोज या देवीला जात असताना वाघाळे म्हणून एक वस्ती आहे. वाघाळे वस्तीजवळ एक मोठा स्पीड ब्रेकर आहे आणि माझ्याबरोबर माझी मिसेस सुवर्णा सुरेश लिटके व माझा बारका नातू मुलीचा मुलगा अर्पित असा आम्ही तिघंही TVS ज्युपिटरवर गाडीवर चाललो होतो. तर पुढे जाता जाता स्पीड ब्रेकर हा काय मला दिसून आला नाही. तो अचानक दिसल्यामुळे मी दोन्ही ब्रेक मागचा पुढचा ब्रेक दाबल्यामुळे ही दोन्ही गाडी अशी उंचावर गेली आणि मिसेस व नातू हे दोघं मागच्या मागे थोडेसे पडले आणि माझी गाडी ही झाली स्लिप झाली. घसरत मी एक डाव्या साईडने असं घसरत गेलो आणि मी पुढे पडलो. आम्ही आमच्या मुलीला व जावयांना कळून त्यांनी 4 व्हीलर गाडी घेऊन त्यांनी मला आणि आमच्या मित्रमंडळींनी सांगितलं होतं की एक PMPLचं आपलं हॉस्पिटल मोशी या ठिकाणी आहे. तर मोशी या ठिकाणी असल्यामुळं मला धनश्री हॉस्पिटलचं एक माहिती मिळाली. त्याप्रमाणे आम्ही तिथनं शुक्रापूरपासून प्रथमोपचार घेऊन धनश्री हॉस्पिटलमध्ये आलो. तर धनश्री हॉस्पिटलमध्ये त्यांनी ते प्रथमोपचार त्यांचा अपघात विभाग आहे तिथे त्यांनी प्रत्येक डॉक्टर किंवा नर्सिंग यांनी उत्तमाची सेवा देऊन त्या उत्तमाचा उपचार करून मला परत वार्डात इथे आणले आणि अश्विन भालेराव हे डॉक्टरांच्या अंडरमध्ये माझी संपूर्ण ट्रीटमेंट व्यवस्थित झाली आहे आणि इथला स्टाफ खूपच छान आहे. डॉक्टर मावशी मामा वगैरे नर्सिंग वगैरे नर्स डॉक्टर हे सगळे छान आहेत. त्यांची या धनश्री हॉस्पिटलमध्ये मला ट्रीटमेंट चांगली मिळाली. शक्यतो माझा आजार 15 दिवस पुढे जखम भरणार होती ती अगोदर 8 दिवसात मला त्याला उपचार चांगला केल्यामुळे माझा टाके सुकले व माझी जखम भरून निघाली आणि आता गुडघ्याला आहे ती पण सुकलेली आहे जखम. पण हे धनश्री हॉस्पिटलचं हे पाहता इथला स्टाफ किंवा संपूर्ण हे तर त्यांचं पूर्ण वार्ड पाहिलं तर दिवसातनं 2 ते 3 वेळा क्लिनिंग होतं. टॉयलेट 2-3 वेळाला स्वच्छता केली जाते. त्याच्यामुळे धनश्री हॉस्पिटल हे सगळ्यात चांगलं हॉस्पिटल आहे असं मी सांगतो.